नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आजचा जो आपला विषय आहे तो आहे रेशन कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक कशा प्रकारे करायचा आहे। आपला जरी रेशन कार्डला जुना नंबर लिंक असेल आणि तो जुना नंबर आता बंद झाला असेल तर आपल्याला नवीन मोबाईल नंबर कशा प्रकारे लिंक करायचा आहे ती एक सोपी पद्धत आहे। ती सोपी पद्धत कोणती हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जरी आपल्या रेशन कार्डला जुना नंबर लिंक असेल तर नवीन मोबाईल नंबर लिंक कशा प्रकारे करायचा आहे ती जी पद्धत आहे मंडळी ती एक सोपी पद्धत आहे। फक्त एवढंच आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्या कुटुंबातून जेवढे आपल्या रेशन कार्डवरती नाव आहे त्या नावापैकी एका व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। जो आपण आता मोबाईल नंबर लिंक करत आहोत तो मोबाईल नंबर आधार कार्डला पण लिंक असणे आवश्यक आहे। कोणत्याही एका व्यक्तीच्या कुटुंबातून जे आपल्या रेशन कार्डवरती नाव आहे त्या कुटुंबातून त्या व्यक्तीच्या एका जरी व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर आपल्याला राशन कार्डला लिंक करता येतो। ठीक आहे। तर मंडळी, ही सगळी माहिती मोबाईल नंबर लिंक कशा प्रकारे करायचा आता आपण जाणून घेऊया। त्याआधी मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण सरळ जाऊया मोबाईल स्क्रीनवरती। तर बघा मंडळी, आपल्याला सर्वात आधी क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर बघा मी ज्या प्रकारे टाईप केलं आहे त्या प्रकारे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। बघा इथे अशा प्रकारे टाईप करायचं आहे nfs.delhi.gov.in अशा प्रकारे टाईप केल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मंडळी जी पहिली वेबसाईट तुम्हाला दिसत आहे ही बघा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा इथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होतो। तर याला आपण झूम करूया। झूम केल्यानंतर बघा या डाव्या कोपऱ्यामध्ये बघा तुम्हाला इथे लिहून दिसत असेल सिटीजन कॉर्नर। ठीक आहे, सिटीजन कॉर्नर लिहून दिसत आहे। तर आपल्याला इथे खाली यायचं आहे। तर बघा तुम्हाला इथे लिहून दिसत आहे रजिस्टर चेंज ऑफ मोबाईल नंबर। ठीक आहे, इथे लिहून दिसत आहे बघा, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो। तर बघा अशा प्रकारे आपल्यासमोर पेज ओपन होतो। तर इथे बघा इथे सर्वात पहिले आधार नंबर ऑफ हेड हाऊस होल्ड NFID म्हणजे इथे जे कुटुंब प्रमुख आहे राशन कार्डनुसार तिथे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आपलाही टाकला तरी चालतो। ठीक आहे, त्याच्या खाली आहे रेशन कार्ड नंबर। इथे दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला रेशन कार्ड नंबर टाईप करायचा आहे। पहिल्या बॉक्समध्ये आधार कार्ड नंबर, दुसऱ्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर आणि तिसऱ्या बॉक्समध्ये आहे कुटुंब प्रमुखाचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे। ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकला आहे त्याचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर इथे जो आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तो चौथ्या बॉक्समध्ये इथे आपल्याला टाकायचा आहे। ठीक आहे, इथे टाकल्यानंतर हा जो कॅप्चा आहे इथे टाईप करून आपल्याला सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा मंडळी, मी परत एकदा सांगतो, जे पहिल्या बॉक्समध्ये आहे तो हेड ऑफ म्हणजे कुटुंब प्रमुखाचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। दुसऱ्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे। तिसऱ्या बॉक्समध्ये जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं संपूर्ण इथे नाव टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर इथे जो आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तो या चौथ्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे साईडला तो या बॉक्समध्ये फिल करून सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। OTP टाकल्यानंतर ते एंटर केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या रेशन कार्डला लिंक होऊन जाईल। तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला नवीन मोबाईल नंबर आपल्याला रेशन कार्डवरती लिंक करता येतो। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।